एक संभ्रम कोणतरी बातम्या पेरून तयार करण्याचा प्रयत्न करतोय की याच्यामध्ये ठाणे जिल्ह्यातल्या कुठच्या तरी नेत्यानं किंवा लोकप्रतिनिधीनं मला सांगितलं म्हणून त्याला उशीर झाला. आता तो उशीर खरं का झाला हे जर आपल्याला ऐकायचं असेल तर याचा खुलासा खरं तर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांनीच करणं गरजेचं आहे. कारण कोणामुळे उशीर झाला, कोणाची ती मागणी होती, कोणाची काय मागणी होती. आणि मला तर असं वाटतं की ज्यांनी याच्यामध्ये आम्हाला काही विचारविनिमय केला किंवा काही सल्ले दिले ते काही शिवसेनेचे नेते नव्हते, ते भारतीय जनता पार्टीचेच नेते होते. त्याच्यामुळं जो काही संभ्रम एक निर्माण केला जातो की याच्यामध्ये शिवसेनेच्या कोणीतरी मला सांगितलं आणि म्हणून पिंपळेश्वरच्या जमिनीसाठी उशीर झाला, तर याचा जर तुम्ही पूर्ण 2.5-3 वर्षाचा पाठपुरावा जर बघितला तरी पहिली बैठक कधी झाली याची देखील तारीख माझ्याकडे आहे. ती कोणाबरोबर झाली याची देखील तारीख माझ्याकडे आहे. आणि विशेषतः खासदार श्रीकांत शिंदे साहेबांनी जी पहिली मिटिंग घेतली त्याच्यामध्ये खासदार श्रीकांत शिंदे साहेबांवर देखील काही राजकीय दबाव होता की या जमिनीचा जो आम्ही जो काही निर्णय घेतोय तो निर्णय घेऊ नये. हे श्रीकांतजी शिंदे साहेबांना देखील सांगणारी काही मंडळी होती. त्या नावाचा काय मला आता इथे उल्लेख करायचा नाही. परंतु अशा पद्धतीनं काही वेगळ्या पद्धतीच्या बातम्या पेरून बातम्या तयार करून अशा पद्धतीचं निगेटिव्ह वातावरण त्या मतदारसंघामध्ये निर्माण करण्याचा जर कोण प्रयत्न करत असेल तर ते फार चुकीचं आहे. आणि एखादी चांगली गोष्ट करत असताना मी मगाशीच देखील सांगितलं ना की जर मला त्या ठिकाणी 2 मिनिटं बोलण्याची संधी दिली असती तर हा 3-3.5 वर्षाचा पूर्ण प्रवास कसा कसा झाला, त्याच्यामध्ये श्रीकांतजींनी किती मेहनत घेतली, त्याच्यानंतर रवींद्र चव्हाण साहेबांनी किती मेहनत घेतली आणि कुणी काय सांगितलं हे देखील डायरेक्टली इनडायरेक्टली त्या ठिकाणी मी सांगितलं असतं. परंतु आजच्या बातमीमधनं असं एक दिसतं की पिंपळेश्वरच्या जमिनीच्या बाबतीमध्ये स्थानिक हे जरी त्याच्यामध्ये लिहिलं नसलं तरी स्थानिक कुणीतरी माझ्या कानामध्ये सांगितलं. स्थानिक माझ्या कानामध्ये कुणी सांगितलेलं नाही, माझ्या कानामध्ये कुणी सांगितलं हे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांना, मला, डॉक्टर श्रीकांत शिंदेना पूर्ण माहिती आहे. पण मला त्या नावाचा उल्लेख या ठिकाणी